नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण षटतिला एकादशी विषयीची माहिती बघणार आहोत। ही एकादशी फेब्रुवारी महिन्यामध्ये 6 फेब्रुवारी मंगळवार रोजी येत आहे। पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात। हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे। एकादशी तिथी विष्णू देवाला समर्पित आहे। या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूसह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्त होतो, त्याला मोक्षप्राप्ती होती। त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी म्हणतात। या दिवशी व्रतासह विष्णूंची विधिवत पूजा केली जाते। या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या एकादशीचं महत्त्व, मुहूर्त, तिथी, त्याचप्रमाणे तिळाचे महत्त्व, तिळाचे 6 प्रकारचे दान आणि काही उपाय ही सर्व माहिती बघणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्ग प्राप्त होतो। षटतिला एकादशी तिथी आणि मुहूर्त। पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:24 चालू होणार आहे आणि ही 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 असणार आहे। उदय तिथीनुसार मंगळवार 6 फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी साजरी केली जाईल। या एकादशीच्या दिवशी हे काही योग जुळून येत आहे। षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी 8:50 व्याघत योग आहे। त्यानंतर हर्ष योग आहे, जो दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:06 संपणार आहे। तर ज्येष्ठा नक्षत्र पहाटेपासून ते सकाळी 7:35 असणार आहे। त्यानंतर मूळ नक्षत्र आहे। या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी 5:30 ते 6:21 आहे। अभिजित मुहूर्त दुपारी 12:30 पासून ते 1:15 असणार आहे आणि शुभ वेळ तर सकाळी 10:02 ते दुपारी 2:18 ही शुभ वेळ असणार आहे। आपण याची थोडक्यात पूजाविधी बघू। एकादशीचे कोणतेही व्रत असो ते विधिवत केले पाहिजे। यामुळे व्रत करणाऱ्याला खूप लाभ होतो। त्यानुसार षटतिला एकादशीला तुम्ही व्रत करणार असाल तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच दशमीच्या रात्री अन्न ग्रहण करू नका। एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून घराची स्वच्छता करा। त्यानंतर स्नान करून देवाचे ध्यान करत व्रताचा संकल्प घ्या। यानंतर विष्णूच्या विधिवत पूजनाला सुरुवात करून देवाला फुले, पाणी, धूप, दीप, अक्षता इत्यादी वस्तू अर्पण करा। या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो स्वच्छ करून घ्या। मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात आणि मूर्ती नसेल तर आपल्या देवघरात असलेला बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात। यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून त्यांच्या जागेवर मांडा। मूर्तीला अष्टगंध, अक्षता, फुलं अर्पण करा। शक्य झाल्यास भगवान विष्णूंच्या मूर्तीला पिवळ्या कलरची फुलं ही अर्पण करा। त्यानंतर या दिवशी आपल्याला नैवेद्य म्हणून हा फलहार ठेवायचा आहे। बघा, एकादशी असल्यामुळे आपल्याला उपवासाचे पदार्थ या दिवशी नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे। शक्यतो केळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। आपल्याला या दिवशी शक्य झाल्यास पिवळ्या कलरच्या फळांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवताना तुम्हाला त्यावर तुळशीचे पत्र हे आवर्जून न विसरता ठेवायचे आहे। बघा, भगवान विष्णू हे तुळशी पत्राशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाही। भोग अर्पण केल्यानंतर विष्णूंची आरती करावी। या दिवशी दिवसभरात विष्णूंचे वेळोवेळी स्मरण करावे। या दिवशी दिवसभरातनं एकदा विष्णू सहस्रनामाचं पठण करावं। या एकादशीला रात्री जागरण करण्याचे महत्त्व आहे। जागरणानंतर व्रत दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडावे। या दिवशी गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना भोजन दान म्हणून द्यावे। त्यानंतर पारणाच्या शुभ मुहूर्तावर उपवास सोडावा। षटतिला एकादशीच्या दिवशी
जास्तीत जास्त तिळाचे दान करावे, कारण या एकादशीच्या नावातच आहे षटतिला एकादशी। या दिवशी तिळाच्या दानाला अधिक महत्त्व आहे। थोडक्यात आपण या व्रताची कथा बघू आणि त्यानंतर या दिवशी आपल्याला तिळाचे कोणते उपाय किंवा कोणते दान करायचे आहे हे आपण पाहू। तिळाच्या या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते। 1. तीळ स्नान, 2. तीळ उटणे, 3. तीळ हवन, 4. तीळ तर्पण, 5. तीळ भोजन, 6. तीळ दान। हे तिळाचे 6 प्रकार आहे आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते, असं या व्रताचं महत्त्व सांगण्यात आलं आहे। पद्य पुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षटतिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळतो, सर्व समस्यांपासून त्याची मुक्तता होते। त्याचवेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षांची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते तेच पुण्य षटतिला एकादशीच्या व्रताने मिळते। तसेच हे व्रत केल्याने मानसिक शांती आणि आनंद मिळतो, कुटुंबात शांती मिळते। आपण थोडक्यात षटतिला एकादशीची कथा पाहूया। धार्मिक मान्यतेनुसार एकदा नारद मुनी भगवान विष्णूंचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ येथे पोहोचले। तेथे त्यांनी भगवान विष्णूंना षटतिला एकादशी व्रताचे महत्त्व विचारले। नारदजींच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी सांगितले की प्राचीन काळी ब्राह्मणांची पत्नी पृथ्वीवर राहत होती। तिच्या पतीचा मृत्यू झाला होता। तिच्या पतीचा मृत्यू झाला होता। ती माझी प्रिय भक्त होती आणि माझी भक्ती करत होती। एकदा त्या ब्राह्मणींनी महिनाभर उपवास करून माझी पूजा केली। व्रताच्या प्रभावाने तिचे शरीर शुद्ध झाले, पण ती कधीही ब्राह्मणांना व देवांना अन्नदान करत नसे। त्यामुळे मला वाटले की ही स्त्री वैकुंठात राहूनही अतृप्त राहील, म्हणून मी स्वतः तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेलो। मी भिक्षा मागितल्यावर तिने मातीचा एक गोळा उचलून माझ्या हातात ठेवला। ते घेऊन मी परतलो। काही वेळाने ती शरीर सोडून वैकुंठात आली। येथे तिला एक झोपडी आणि आंब्याचे झाड दिसले। रिकामी झोपडी पाहून ती घाबरून माझ्याकडे आली आणि म्हणाली, मी धर्मनिष्ठ आहे, मग मला रिकामी झोपडी का मिळाली? तेव्हा मी तिला सांगितले की अन्नदान न केल्याने आणि मला मातीचा एक गोळा दिल्याने असे घडले। तेव्हा मी तिला सांगितले की जेव्हा देवकन्या तुला भेटायला येतील तेव्हा तू षटतिला एकादशीच्या व्रताचा नियम सांगितल्यावर तू तुझे दार उघड। विष्णुदेवाने सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणीने तेच केले आणि षटतिला एकादशीचे व्रत केले। उपवासाच्या प्रभावामुळे तिची झोपडी अन्न आणि पैशाने भरून गेली। म्हणून हे नारदा, या एकादशीचे व्रत करून तीळ व अन्नदान करणाऱ्याला मुक्ती व वैभव प्राप्त होते। तर ही या कथेविषयीची थोडक्यात माहिती होती। षटतिला एकादशीला हे उपाय करावे। सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। षटतिला एकादशी व्रताच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ टाकून या पाण्याने स्नान करावे। यानंतर गंगा जलात तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे। असं केल्याने सदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात। 2. स्नान आणि दान। षटतिला एकादशीच्या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे। या विशेष दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला तीळ दान करावे। असं केल्याने सौभाग्य आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते। षटतिला एकादशी व्रताच्या दिवशी अन्नात तिळाचा वापर करावा असे शास्त्रात सांगितले आहे। या दिवशी पदार्थांमध्ये तिळाचा वापर केल्यामुळे सदृढ आरोग्याचा आशीर्वाद लाभतो। यानंतर गुप्तदान। षटतिला एकादशी व्रताच्या दिवशी तिळाचे दान करण्याबरोबर गुप्त धनाचे दान करावे। यासाठी तीळमध्ये काही नाणे टाकून एखाद्या गरजू व्यक्तीला याचे दान करावे। असे केल्याने नशिबाची साथ मिळेल, यासह जीवनात प्रत्येक कामात तुम्हाला यश प्राप्त होईल। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।